गुड मॉर्निंग मित्रांनो, SN31 चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदच्या निवडणुका आताच लागू झालेल्या आहेत. उमेदवारांची यादी लवकरात लवकर तुमच्या समोर येऊन जाईल. ज्याप्रमाणे पावसाळी बेंडके पावसाळ्यामध्ये बाहेर येतात, त्याचप्रमाणे गल्ली बोळ्यातील लीडर बाहेर येतील. टपरीवरची गर्दी वाढणार, हॉटेलांमध्ये गर्दी वाढणार. तरुण पिढीला शाळेत जाण्याऐवजी पोस्टर चिटकवण्याचं काम लागणार, रोजगार वाढणार. तुमचे तरुण मुलं रात्री बेरात्री घरी येणार, कारण ते भाऊच्या ताईच्या प्रचारासाठी बिझी असणार. प्रत्येकजण सामाजिक कार्यकर्ता आहे, मी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे असं दाखवणार. याच्यातून समाजामध्ये, परिवारांमध्ये वैचारिक गट तयार होतील. वेगळे वेगळे विचार करणारे लोक आपल्याला आता पाहायला मिळतील. पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांना काम मिळेल. पोलीस स्टेशनमध्ये गर्दी राहणार. बऱ्याच पोरांच्या हाताला डोक्याला पट्टे असणार, कारण दारू पिऊन कोणाच्या तरी विरोधात बोलल्यामुळे त्यांच्यावर कोणी हात साफ करून घेईल, तर कोणी त्यांना सबक शिकवेल. परंतु या राजनीतिक माहोलमध्ये, या राजनीतिक वातावरणामध्ये जबाबदार मातापित्यांनी, भाऊ बहिणींनी या राजनीतिक वातावरणाच्या आगीमध्ये आपला परिवार हुरपळणार नाही, आपलं घर जळणार नाही, याची निश्चितपणे काळजी केली पाहिजे. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणी कचरा टाकला तर आपल्याला सहन होणार नाही. आपण त्याला कुठेतरी अडवू, कुठेतरी जाब विचारू, काहीतरी प्रश्न विचारू. त्याचप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये जर कोणी कचरा भरत असेल, विचाराचा कचरा तुमच्या डोक्यात भरत असेल, तर त्याला तिथेच जाब द्या की तुझं माझ्या घरामध्ये काम नाही आहे, मला तुझी गरज नाही आहे, तुझ्या कचऱ्याची मला गरज नाही आहे. जर त्याच्यापासून तुम्हाला, समोरच्याला आणि तुमच्या परिवाराला काहीतरी फायदा होत असेल, तरच या ट्रॉ करणाऱ्या बेंडक्यांचं, राजनीतिक लिडरांचं आणि खरोखर कोणी समाजहिताचं काम करत असेल त्याला परखण्याची, त्याचं लायसन रिन्यू करून देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण सर्व मित्रमंडळींनी, बांधवांनी, सामाजिक बांधवांनी याला विचारपूर्वक विचार करून वैचारिक लेवलवर विचार केला पाहिजे. जातीवादी, सामाजिक, धार्मिक लेवलवर नसून खरोखर तुमच्या दारात येणाऱ्या माणसाचं किती समाजहिताचं काम आहे, त्यानं खरोखर कोणते कामं केलेले आहेत, का नुसता बोलकाच कार्यकर्ता आहे, याचा विचार करून त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांना या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सबक शिकवली पाहिजे, जाब विचारला पाहिजे. तर SN31 चॅनल हे अशाच प्रकारे तुमच्यासमोर नवीन नवीन मुद्दे, नवीन नवीन विचार घेऊन येईल. म्हणून आपण सर्वांनी या SN31 चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.